नमस्कार मंडळी, राम राम. ह्या वर्षीचा नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा. पिवळा रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर पिवळा रंग हा चैतन्यशील वातावरण तयार करते. पिवळा रंग हा नवीन सुरुवातीचे आणि आशेचे देखील प्रतीक आहे. पिवळा रंग सणाच्या सुरुवातीचे प्रतिनिधित्व करते. नवीन सुरुवात, त्याचबरोबर आनंदीपणा किंवा उबदारपणाची भावना पिवळा रंग हा तयार करते. सणाच्या दिवसासाठी टोन सेट करण्यासाठी पिवळा रंग हा खूप महत्त्वाचा ठरतो. तर यावेळेसचा नवरात्रीचा दुसऱ्या दिवसाचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग म्हणून शांतता आणि संतुलितपणाचा संगम तुम्हाला यात पाहायला मिळते. तसेच हा रंग निर्मिती, आरोग्याचा आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा आहे असे म्हटले जाते. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी इथं नेसलेली आहे डार्क गडद हिरव्या अशा रंगाची आणि चॉकलेटी पल्लूची साडी. ह्यावेळेसचा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीचा रंग आहे ग्रे. ग्रे म्हणजे राखाडी. राखाडी रंग आग्नेय बाजूच्या भिंतीसाठी आदर्श आहे, कारण ते लावण्य आणि आधुनिकतेचे प्रतिनिधित्व करतात. आग्नेय दिशा ही अग्नीच्या घटकाशी संबंधित आहे, जे कल्पकता आणि अशक्तीचे प्रतीक आहे. यावेळेसचा नवरात्रीचे केशरी म्हणजे नारंगी. नारंगी किंवा केशरी रंग म्हणजे पिवळ्या आणि लाल रंगाचे मिश्रण म्हणून ओळखला जातो. आपल्याला उत्साह वाढवणारा रंग हा मानला जातो. नारंगी रंग हा सूर्यास्ताचा आहे, म्हणून अनेकाच्या मनात या रंगाकडे पाहून अनेकाच्या मनातल्या सातत्याच्या तेजाप्रमाणे सूर्यास्ताचा रंग म्हणून ह्याची छबी आहे. हा रंग मनातील पॉझिटिव्हिटी वाढून आपलेपणाची भावना निर्माण करतो. यावर्षीचा नवरात्रीचा पाचव्या दिवसाचा रंग आहे पांढरा. तर पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतीक आहे आणि त्याचबरोबर शांततेचेही प्रतीक आहे. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचे सामर्थ्य करतो. देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून विविध पूजा, विविध साधना केले जातात. पांढरा रंग हा डोळ्यांना सुखवणारा, पॉझिटिव्हिटी आणणारा असा रंग आहे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे मनातला काळेपणाही जाण्यास मदत होते. पांढरा रंग हा पॉझिटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करणारा रंग आहे. पांढऱ्या रंगाचे ह्यावेळेसचा नवरात्रीचा 6व्या दिवसाचा रंग आहे लाल. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणे, अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो. त्याचबरोबर दुर्गा मातेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघटा. या देवीचा आवडता रंग आहे. लाल रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते, म्हणून या रंगाला महत्त्व आहे. देवीचे हे रूप अतिशय अलौकिक आहे. लाल रंग हा पराक्रमाचे प्रतीक आहे आणि म्हणूनच या दुर्गा मातेच्या रूपाला हा रंग प्रिय आहे असे म्हटले जाते. तर लाल रंगाचे एवढे सगळे महत्त्व आहे. यावर्षीचा नवरात्रीचा 7व्या दिवसाचा रंग आहे निळा. निळा म्हणजे रॉयल ब्ल्यू. तर ब्ल्यू रंग किंवा निळा रंग हा शांततेचे निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे. हा रंग सागर आणि आकाशाची अमर्याद खोली यांची अनुभूती मिळते. निळ्या रंगाच्या अनेक छटा वापरल्यामुळे विविध अर्थ आणि संदर्भ सूचित केले जातात अथवा अनेक संवेदनासाठी वापरला जातो. जसे की ॲक्वा आणि ॲक्वा मरीन ही छटा पाण्यासाठी, तर नेव्ही ही छटा सागरी सैनिका. यावर्षीचा 8व्या दिवसाचा नवरात्रीचा रंग आहे गुलाबी. तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रता दर्शवतो. गुलाबी नुसत्या शब्दाची किती जादू आहे ना. गुलाबी रंग हळूवार प्रीतीचा, प्रियाच्या नुसत्या आठवणीने गालावर फुलणाऱ्या गुलाबाचा, गुलाबी भावनेचा, प्रणयाचा
एकमेकांप्रती असलेल्या ओढीचा, काळजीचा आणि निरपेक्ष समर्पणाचा रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचे सामर्थ्य करतो. यावर्षीच्या नवरात्रीचा 9व्या दिवसाचा रंग आहे जांभळा. जांभळा रंग हा महत्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी नवमी असून देवी दात्रीची पूजा केली जाते. म्हणून 9व्या दिवशी नवरात्रीमध्ये जांभळ्या रंगाला खूप सारे महत्त्व आहे. यावर्षीचा शेवटच्या दिवशीचा नवरात्रीचा म्हणजे 10वा रंग आहे मोरपंखी. या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. मोरपंखी हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू ही सिद्धिदात्री आहे. मोरपंखी रंग म्हणजे मोराच्या पिसारात असणाऱ्या सगळ्या रंगाचे प्रतीक आहे. विधात्याने मोराला घडवताना त्याच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्ताने रंगाची उधळण केली आणि त्यातून निळ्या आणि हिरव्या रंगाचा अतिशय लक्षवेधिक विविध छटा निर्माण झालेल्या सौंदर्याला शास्त्रानुसार हा एक परिपूर्ण रंग मिळाला आहे. तर मोरपंखी रंगाचे असे महत्त्व आहे. तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.